उमेदवाराचं शिंदे गटाकडनं खरं तर शिवसेनेकडनं नाव इच्छुक यादीमध्ये जाहीर होते. नक्की काय भूमिका असणार आहे अक्षय जाधवांची आणि अक्षय जाधवला का विधानसभेची निवडणूक लढवूशी वाटते? या तालुक्यात जो 15 वर्ष 20 वर्ष पाहता जो जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा हा विकास या ठिकाणी झालेला नाहीये. तरुणांचे प्रश्न असतील, इथं वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, इथं माझ्या आदिवासी बांधवांचा प्रश्न असेल, याच्यावरती काहीच उपाययोजना झालेल्या दिसत नाहीये. इथं वैद्यकीय ज्या समस्या असतील, वैद्यकीय समस्यांसाठी आपल्याला पिंपरी चिंचवड गाठावं लागते. इथं भरपूर अशा समस्या, फार सांगण्यासारखं खूप आहे, भरपूर अशा समस्या आहेत. त्याच्यासाठी ह्या अक्षय जाधवला आमदार पदासाठी यावं लागलं, त्याला ही निवडणूक लढवावी वाटली. कारण त्या पदावरती असल्याशिवाय मी लोकांना न्याय देऊ शकत नाही हे असं मला कुठंतरी जाणवलं. त्याच्यामुळे मी हा विधानसभा लढण्याचा, खेड तालुक्याच्या स्वाभिमानासाठी, खेड तालुक्याच्या जनतेसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर महायुती आहे, महायुतीमध्ये विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे या ठिकाणी खरं तर प्रबळ दावेदार आहेत. मात्र ही जागा महायुतीमधनं राष्ट्रवादीकडे सुटेल की शिंदे गटाकडे सुटेल हे निश्चित नसताना सुद्धा तुम्ही तयारी सुरू केली. तसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं जे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे एकदम, आणि मी स्वतः खेड तालुक्यामध्ये जे संघटन केलेले आहे पक्ष बांधणीसाठी, पक्ष ज्या पद्धतीने वाढवला आहे, तर इथली सीट आम्हाला भेटली तर आम्ही निश्चित स्वरूपात या ठिकाणी शिवसेनेचा आमदार माझ्या रूपाने, म्हणजे माझ्या पक्षात माझ्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे. आशावादी आहोत आम्ही की हे इथली जागा आमच्या धनुष्यबाणाला निघावी आणि आम्ही ती निवडणुकीला सामोरं जावं आणि ही निवडणूक आम्ही जिंकून आमचं एक मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना निवडून आणण्यासाठी देऊ. पुन्हा त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही आमचं एक मत देऊ. समजा तुम्हाला शिवसेनेचं तिकीट नाही मिळालं तर तुम्ही जे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, या तुमच्या निर्णयाला तुमच्या वरिष्ठांचा, विशेषतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे किंवा तुमचे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांचा पाठिंबा आहे का तुमचा अपक्ष लढण्याच्या बाबत? नाही, नक्कीच इथली जागा ही, पहिली गोष्ट, अपक्ष लढण्याचा प्रश्न उद्भवत होत नाही. इथली जागा ही शिवसेनेलाच मिळणार आहे. कारण सध्या जे अँटी वातावरण आहे घड्याळाच्या संदर्भातलं, त्या अनुषंगाने ही जागा, म्हणजे तालुक्यातलं जे वातावरण आहे विद्यमानांच्या संदर्भातलं, त्या अनुषंगाने ही जागा शिवसेनेलाच मिळणार आहे. याच्या बाबतीत मला खात्री आहे, मला आशा आहे. त्याच्यामुळं अपक्षाचा विचार हा मी काही आता सध्या करू शकत नाही. आपण मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं आम्ही ज्या पद्धतीने आज तालुक्यामध्ये काम करतोय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आम्ही जेवढं संघटन वाढवलं त्या अनुषंगाने ही जागा शिवसेनेलाच मिळणार आहे. हे निश्चित होईल का येणाऱ्या काळामध्ये, ते निश्चित होऊन जाईल. तुम्ही जर पाहिलं असेल 2014 सालच्या निवडणुकीमध्ये इथे शिवसेनेचाच आमदार होता. 10 वर्षांनी सुद्धा इथे शिवसेनेचाच आमदार होणार आहे, हे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. आपण जर पाहिलं असेल तर 2014 साली स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी शिवसेनेचा भगवा खेड आळंदी विधानसभेवरती फडकवला होता. त्या अनुषंगाने खेड तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती म्हणून 10 वर्षांनी सुद्धा 2024च्या ह्या खेड आळंदी विधानसभेत शिवसेनेचाच आमदार होणार आहे. मी याची तुम्हाला ग्वाही देतो.